आता बातमी मनसेच्या एका मोहिमेसंदर्भातली। मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना आता मनसेने एक नवी ओळख दिली आहे। मीरा भाईंदरमध्ये मनसेचं स्टिकर लगाव अभियान हे पाहायला मिळालंय। तर या अभियानाला मीरा भाईंदरमधील रिक्षा चालकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। मीरा भाईंदरमध्ये मनसेचं स्टिकर लगाव अभियान पार पडलं। ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मी या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो। आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांमध्ये काहीतरी चलबिचल झाली आहे आणि काही समाजकंटक लोक त्यांना भडकवण्याचं काम करत आहेत। लक्षात घ्या, एका बाजूनी मराठी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे घोषणा करतात, दुसऱ्या बाजूने जे परप्रांतीय लोक आहेत त्यांना दिवसण्याचं काम करतात। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या विरोधात आंदोलन काहीतरी 4 तारखेला काहीतरी आंदोलन ठेवलंय, या गोष्टीचा मी निषेध करतोय। खरं तर या लोकांची सुरुवात ही ज्या वेळेला लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते। लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे, किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे। पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन्स प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातून हे सगळे वाद तयार होतात।